लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय अखेर शिंदे गटाला पहिला मोठा झटका। उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी आज दिल्लीमध्ये घेतली ओम बिर्लांची भेट आणि या भेटीदरम्यान 6 खासदारांना जबरदस्त तडाखा। मित्रांनो, या 6 खासदारांच्या कोणत्या मतदारसंघात होणार पुन्हा निवडणुका, पोटनिवडणुका जाणून घेऊया। आज दिल्लीमध्ये घडलेली सगळ्यात मोठी घडामोड। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गद्दारी ही महाराष्ट्राला शाप आहे आणि त्या शापालाच आता उत्तर म्हणून या सगळ्या गद्दार खासदारांच्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्यात का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला विचारल्याच्या नंतर जनता तीव्रपणे संताप व्यक्त करते। मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे, कुठे होणार पोटनिवडणूक जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण सध्या खूप मोठ्या स्वरूपात अस्थिरतेकडे जात असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत, कारण की त्यांच्या मंत्र्यांना आता लोकसभेमध्ये आता केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदामध्ये स्थान मिळणार आहे। परंतु काहीच दिवस ते राहणार असून कारण तशा प्रकारच्या हालचाली आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, एखाद्या पक्षातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस संपूर्ण पक्षाने आणि त्या संपूर्ण खासदारांनी एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात जाणं खूप गरजेचं असतं, आवश्यकता असते। परंतु इथे दुसऱ्या पक्षाशी गद्दारी करून तिसऱ्याच पक्षात जाणं हे मात्र महाराष्ट्राला, हे घटनेला, हे लोकशाहीला पटणारं नव्हतं आणि या खासदारांनी तशाच प्रकारचं आपलं वर्तन केलं आहे आणि त्याच्याच विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दाद मागितली। ही दाद मागितल्याच्या नंतर त्यांनी मागणी केली आहे की या 6 गद्दार खासदारांच्या मतदारसंघामध्ये पुन्हा पोटनिवडणुका व्हाव्यात आणि यांना सगळ्यांना अपात्र करावे, अशी मागणी आज अरविंद सावंत यांनी केली आहे। घटनेच्या विरोधात जाऊन, लोकशाहीच्या विरोधात जाऊन यांनी एखाद्या पक्षाकडून तुम्ही आत्ताच निवडून आले आहेत, त्याच्या पक्षाच्या चिन्हावरती, पक्षाच्या नावावरती, पक्षाच्या एबी फॉर्मवरती तुम्ही निवडून आले असताना दुसऱ्या पक्षात कसे जाता, लाज वाटत नाही का, अशा प्रकारचा संताप अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आणि थेट ओम बिर्ला यांना पत्र लिहित या 6 खासदारांना आपण अपात्र करावं, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आज केली गेली। या सगळ्या बातम्या मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन आयाम देणाऱ्या आहेत, नवीन दिशा देणाऱ्या आहेत। यामुळे ही राजकीय कारकीर्द आता या 6 खासदारांना कुठे मोठं करणार का, की त्यांचं राजकीय करिअर संपवणार, हे आगामी पुढचा आठवडा सांगेल। कारण की पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होत आहे। त्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा अध्यक्षांना या 6 खासदारांना एकतर पात्र करावं लागेल किंवा या 6 खासदारांना अपात्र करावं लागेल। हा निकाल त्यांना द्यावाच लागेल। लोकसभा, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अधीन राहून हा निकाल येणं अपेक्षित आहे। आता ओम बिर्ला नेमका निकाल कुणाच्या बाजूने देणार हे आता त्यांचं गुपित असलं तरी सध्या मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू प्रचंड प्रमाणात जड असल्याचं जाणवत आहे। मात्र गेल्या 4 वर्षापासून आपल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल कित्येक वर्ष पेंडिंग आहे, तो निकाल लागला नाही। मग हा तरी निकाल कसा लागेल, अशी सध्या भावना जनमानसामध्ये निर्माण झाली आहे। एकंदरीत मित्रांनो पाहायला गेलं तर हे चित्र राजकीयदृष्ट्या वरवर दिसत असलं सोपं, तरी आतमध्ये मात्र खूप गंभीर स्वरूपाचं असल्याचं चर्चा निर्माण होत आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या सगळ्या चर्चा उद्धव ठाकरेंना मात्र नवसंजीवनी देणाऱ्या आहेत। पक्ष फुटला, पुन्हा पक्ष फुटला, 2दा खासदारांनी आपली निवडून आल्यानंतर साथ सोडली तर देखील उद्धव ठाकरेंनी हार मानली नाही। महाराष्ट्रात मात्र या गद्दार खासदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी पुन्हा एकदा चंगमनला मनाशी आपल्या शिवसैनिकांना ठरवलं आणि पुन्हा महाराष्ट्राचे दौरे करण्यास सुरुवात केली। त्यामुळे आगामी काळामध्ये हे संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरणार आणि एकनाथ शिंदेंना मात्र मोठा धक्का बसणार। हीच महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बाब म्हणावी लागेल। मित्रांनो, आगामी काळामध्ये या सगळ्या राजकीय चर्चा होत राहतील। मात्र 6 या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घ्यावी
अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केल्याचं समजतंय। यामुळे हे आता खासदार अपात्र होणार का याकडे सध्या देशाचं लक्ष लागलेलं आहे।